आमदार सदा सरवणकर आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय मोठा खड्डा जो आहे तो मेन जंक्शनलाच पडलेला आहे, तुम्ही पाहणी करताय। अधिकाऱ्यांची देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांची आपलं बोलणं झालेलं आहे, काय त्यांनी माहिती दिली, काय सांगाल? मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या जलवाहिन्या आहेत या जवळजवळ मुख्य रस्त्याच्या खालून आहेत आणि ह्या जलवाहिन्या जवळजवळ 100 वर्षापूर्वीच्या आहेत। अनेक जलवाहिन्यांना नादुरुस्त झालेल्या आहेत, त्यांना छिद्र पडलेली आहेत आणि त्यामुळे त्या छिद्रामधनं पाणी वाहत आहे। आतमधून सगळा जो भाग आहे पोकळ झालेला आहे आणि म्हणून लक्षात येत नाही की नेमका किती भाग हा पोकळ आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण रस्ता हा खोदावा लागेल आणि खोदून त्याच्यामध्ये जी लाईन जिला छिद्र पडली आहेत किंवा होल पडले आहेत ते दुरुस्त करावं लागेल। मला असं वाटतं अशा प्रकारे मुंबई शहरातली जी संपूर्ण मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या 54 इंचाच्या लाईन किंवा मोठमोठ्या लाईन आहेत ज्या 100 वर्षापूर्वीच्या आहेत त्या तातडीने सर्व बदलण्याची गरज आहे। गणरायाच्या कृपेमुळे इथे तसा कुठलाही अपघात झाला नाही, किंबहुना अशा प्रकारचे अपघात होण्याची शक्यता आहे आणि मुंबई महानगरपालिकेने ते टाळण्यासाठी वेळीच त्याचं सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि ही पूर्ण जुन्या असलेल्या लाईन हे बदलावे लागतील। समाधानजी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलत होते तेव्हा तिकडे देखील अशीच एकदा काही घटना घडली होती, आता ह्या ठिकाणी घटना घडलेली आहे। आज संध्याकाळी बाप्पाच्या मिरवणुका देखील विसर्जनाने निघणार आहेत, मोठा अपघात झाला असं तो टळला आहे। हेच मी म्हणतोय की श्री गणरायाची कृपा आणि त्यामुळेच हे सगळं लक्षात आलं आहे। मुंबई महानगरपालिकेने याच्यातनं धडा घ्यायला हवा आणि ज्या जलवाहिन्या वर्षानुवर्षाच्या म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या आहेत या जलवाहिन्या आता पूर्णपणे बदलण्याची गरज आहे आणि तशा प्रकारचं काम करावं अशा प्रकारच्या मी नगरपालिका आयुक्तांना विनंती करू, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू आणि या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध तातडीने करून द्या अशा प्रकारची निश्चित विनंती करू। मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली खरं तर मुंबईमधले सर्व रस्ते काँक्रिटीकरण करू असं वारंवार सांगितलं जाते, परंतु ज्या पद्धतीने जुने रस्ते आहेत किंवा जलवाहिन्यांमुळे असे खड्डे पडत आहेत, मग याला जबाबदार कोण? कारण मोठा अपघात या ठिकाणी टाळला। ज्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ते बनवले जातात त्या ठिकाणी साधारणतः ज्या जलवाहिन्या आहेत ह्या बदलल्या जातात आणि नवीन टाकल्या जातात। नवीन जलवाहिनी टाकणं आणि त्यानंतर कॉन्क्रीट करणं ही खरी प्रोसेस आहे। नगरपालिकेने हा धडा घेऊन या पुढच्या कालावधीमध्ये जे रस्ते हे कॉन्क्रिटीकरण करणार आहोत त्याच्या खाली ज्या जलवाहिन्या आहेत ह्या तातडीने बदलल्या पाहिजे आणि त्यानंतर कॉन्क्रीट केलं पाहिजे। कॉन्क्रीट केल्यानंतर जर एखादी जलवाहिनी अशी फुटली तर मग काम करणं कठीण जाईल आणि म्हणून मला वाटतं की एक धडा घेऊन नगरपालिकेने अशा प्रकारचे कॉन्क्रीट रस्ते करताना पूर्वी त्या जलवाहिन्या बदलल्या पाहिजेत। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की या ज्या ठिकाणी जो खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणी खाली जी आहे ती पाण्याची लाईन होती आणि त्या पाण्याच्या लाईनमधून काही छिद्र होती आणि त्या छिद्रांमुळे जो आहे ते या ठिकाणी भूसंकलन झालं अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार सदा सरवणकर यांनी दिलेली आहे। त्याचसोबतच महानगरपालिकेने कॉन्क्रिटीकरण करत असताना त्या लाईन देखील बदलून घ्याव्यात अशी प्रतिक्रिया जी आहे ती सदा सरवणकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती वाबर TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।